नमस्कार. डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आपण स्पेशल अंगणवाडी परीक्षिका यांच्यासाठी टाई सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजच्या माध्यमातून आतापर्यंत विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत, जे PYQs आहे, त्याचं विश्लेषण आपण इथं करत आहोत. याचा मेन पर्पज काय आहे की तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न कसा असतो, परीक्षा कशी असते, पेपर कसा असतो हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि अभ्यासाला सुरुवात करत असताना त्याला योग्य दिशा मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण डायरेक्शन अकॅडमी घेऊन आलेलो आहोत. स्पेशल अंगणवाडी परीक्षेची बॅच आणि या बॅचच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस इथे कव्हर करत आहोत. याचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. टेक्निकल, नॉन टेक्निकल दोन्ही बाबी आहेत ॲपमध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला PDF नोट्स सुद्धा मिळणार आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण. तर अशी बॅच या ठिकाणी फक्त 999 रुपये फी आहे. ही ऑफर प्राईज आहे. रेग्युलर फी आपली 2000 रुपये आहे. त्यामुळं ऑफर सुरू आहे तोपर्यंत या ठिकाणी ॲडमिशन घ्या आणि ॲडमिशन घ्यायच्या अगोदर डेमो लेक्चर सुद्धा पाहण्याची सुविधा ॲपवर उपलब्ध आहे. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर जो फर्स्ट आहे तो काय आहे, HIV या विषाणूचे म्हणजे व्हायरसचे अचूक व पूर्ण या ठिकाणी भाषांतर खालीपैकी कोणते आहे. आपल्या इथं लॉंग फॉर्म विचारलेला आहे HIV म्हणजे काय, या ठिकाणी या ठिकाणी ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ह्युमन या ठिकाणी इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस म्हणजेच या ठिकाणी काय आहे HIV त्याला म्हटलं जातं. आता या ठिकाणी HIV म्हणजेच ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. आता या ठिकाणी त्याला आपण HIV असं म्हणतो. तर हा जो व्हायरस आहे या ठिकाणी हा व्हायरस मानवाच्या रोगप्रतिकार शक्तीवर जो आहे नियंत्रण ठेवतो. विशेषतः या ठिकाणी CD4 पेशीवर जो आहे त्या ठिकाणी हल्ला करून तो या ठिकाणी कमकुवत करतो आणि हा संसर्ग या ठिकाणी या संसर्गाच्या अंतिम आणि अत्यंत गंभीर टप्प्यामध्ये एड्स या ठिकाणी एड्स म्हणजे काय आहे हे सुद्धा विचारलं जातं आपल्याला. एड्स अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम असंही म्हटलं जातं आणि या एड्समुळं या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये रिट्रो व्हायरस ग्रुप या ठिकाणी त्याला RNA या जनुक असलेले एका मंदगतीचा रेट्रो व्हायरस आहे. हा या ठिकाणी काय HIV ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. त्यानंतर संगणक जाळ्यातील सर्व्हरद्वारे ईमेल पाठवणे व स्वीकारणे या कामासाठी खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो. ओके. तर या ठिकाणी काय वापरला जातो SMTP हा प्रोटोकॉल या ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. त्यामध्ये SMTP म्हणजे काय आहे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल जो आहे तो वापरला जातो. याचं मुख्य कार्य काय आहे, हा इंटरनेटवरील ईमेल पाठवण्याच्या आणि संबंधित सर्व्हर दरम्यान ईमेल वहन नियंत्रित करण्याचं काम करतो आणि याचे इतर जे घटक आहे ते आहे STTP वेब पेजच्या देवणघेण्यासाठी किंवा या ठिकाणी देवघेवीसाठी आहे. तर PHP हे काय आहे सर्व साईट स्क्रिप्टिंग प्रोग्राम आहे. ठीक आहे. ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. TCP/IP पोर्ट 25 हा प्रोटोकॉल साधारणपणे TCP पोर्ट 25 चा वापर करून ईमेल ट्रान्सफर करत असतो. ठीक आहे. तिथं काय आहे आपल्याला SMTP म्हणजे काय आहे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल याला म्हटलं जातं. नेक्स्ट, खालीपैकी कोणते संगणक पॅकेज डेटाबेस पॅकेज प्रकारातील सॉफ्टवेअर नाही. ओके. प्रश्न विचारलेला आहे डेटाबेस प्रकारातील सॉफ्टवेअर नाही. आता यामध्ये हे आपल्याला एक आहे ओरॅकल हे सॉफ्टवेअर आहे डेटाबेस मधलं. एक्सेल हे सुद्धा सॉफ्टवेअर आहे आणि त्यानंतर या ठिकाणी SQL हे सुद्धा आहे आणि पेज मेकर हे सॉफ्टवेअर नाही. कशामधलं डेटाबेस पॅकेज मधील. ओके. डेटाबेस पॅकेज मध्ये काय येत नाही पेज मेकर येत नाही. त्यामुळे उत्तर काय असणार आहे नाहीचं ते या ठिकाणी 4 असणार आहे पेज मेकर. ठीक आहे. आता यामध्ये पेज मेकर जे आहे पेज मेकर हे अडोब कंपनीची एक लोकप्रिय डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजेच या ठिकाणी DTP ओके डेस्कटॉप पब्लिशिंग सॉफ्टवेअर आहे. त्याचा वापर पुस्तक छपाई व डिझायनिंगसाठी केला जातो. हे डेटाबेस सॉफ्टवेअर नाही. ओके. आता यामध्ये डेटाबेस चे साधनं जे आहे जसं डेटाबेस सॉफ्टवेअर कोणतं आहे ओरॅकल आहे. त्यानंतर या ठिकाणी SQL हे अत्यंत प्रगत
प्रगत रिलेशन डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली आहेत. ओके, त्यानंतर या ठिकाणी एक्सेल हे जे आहे प्रामुख्याने स्प्रेडशीट सॉफ्टवेअर असले तरी त्याच साध्या स्वरूपात आपल्याला काय आहे डेटाबेस साठवला जाऊ शकतो. मात्र पेज मेकर या प्रक्रियेशी संबंधित नाही. ओके, पेज मेकर जे आहे हे काही या ठिकाणी डेटा सॉफ्टवेअर नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजे UN बालकाच्या हक्काबाबतची ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सनद कोणत्या वर्षी पारित केली? आता या ठिकाणी कोणत्या वर्षी पारित केलेली आहे? हे आहे 1989. 1989 ला या ठिकाणी ही सनद जी आहे ती पारित केली. या ठिकाणी ऐतिहासिक दिनांक जो आहे संयुक्त राष्ट्राच्या आम सभेने 20 नोव्हेंबर 1989 महत्वाचा आहे बघा. 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकांच्या हक्कांची सनद ओके या ठिकाणी ही अधिकृतपणे काय केली? मंजूर केली. आणि भारताची स्वाक्षरी भारताने या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सनदेला 11 डिसेंबर 1992 रोजी 11 डिसेंबर 1992 रोजी या ठिकाणी मान्यता देऊन काय केली? स्वाक्षरी केली. उद्देश काय आहे? या ठिकाणी बालकाचे जगणे, संरक्षण, विकास आणि त्यांच्या सहभागाचे अधिकार कायदेशीररित्या या ठिकाणी काय करणे? बळकट करणे हे याचं काम आहे. त्या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा UNCRC 1989 आहे. ओके, आणि यामध्ये बालकाच्या कल्याणासाठी किती? एकूण 54 कलमांचा याच्यामध्ये समावेश होतो. नेक्स्ट, भारतामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना खालीपैकी कोणत्या तारखेला झाली? त्यामध्ये 12 ऑक्टोबर 1993 ही तारीख लक्षात ठेवा. 12 ऑक्टोबर 1993 ला या ठिकाणी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना झाली. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना कशाच्या आधारावर? तर मानव अधिकार संरक्षण कायदा 1993च्या अध्यादेशानुसार म्हणजे 93च्या ॲक्टनुसार कायद्यानुसार 12 ऑक्टोबर 1993 रोजी या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली. आणि ही या ठिकाणी की एक वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी. स्टॅच्युटरी म्हणजे काय आहे? या ठिकाणी ॲक्ट ऑफ पार्लमेंट म्हणजे पार्लमेंटनं केलेल्या कायद्यानुसार तयार करण्यात आलेली जी संस्था आहे त्याला आपण म्हणतो वैधानिक संस्था. ठीक आहे, तर ही एक प्रकारची काय आहे? वैधानिक संस्था आहे. वैधानिक आणि स्वायत्त संस्था आहे आणि याचं मुख्यालय काय आहे? न्यू दिल्ली येथे आहे. यामध्ये याचे अध्यक्ष नेहमी भारताचे निवृत्त या ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी ह्याचे काय असतात? अध्यक्ष असतात. तशी या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. ओके, नेक्स्ट, भारतामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा नॅशनल कमिशन फॉर वुमन ॲक्ट कोणत्या वर्षी संमत झाला? तो कधी? या ठिकाणी 1990 मध्ये हा जो कायदा आहे तो संमत झाला. यामध्ये कायद्याची निर्मिती महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना घटनात्मक कायदेशीर कवच मिळवून देण्यासाठी संसदेने 1990 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा संमत केला. आणि या ठिकाणी या कायद्यानुसार 31 जानेवारी 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. पहिली वैधानिक स्थापना करण्यात आली. कार्य काय आहे? महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्याचबरोबर त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची चौकशी करणे आणि नवीन कायदेशीर सुधारणांची शिफारस सरकारला करणे हे काय आहे? यांचा उद्देश आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही संघटना 1990 ची. त्यानंतर मानव अधिकारांच्या जागतिक जाहीरनामा कोणत्या कलमामध्ये प्रत्येक व्यक्तीला जगण्याचे स्वातंत्र्य व सुरक्षा बहाल करण्यात आली आहे? तर आर्टिकल कोणता आहे? तर आर्टिकल या ठिकाणी ह्या जाहीरनाम्यातील आर्टिकल 3. ओके, आर्टिकल 3 जे आहे हे महत्वाचं आहे. तर आर्टिकल 3 काय सांगतं? मानव अधिकारांच्या जागतिक जाहीरनाम्यातील कलम 3 मध्ये स्पष्ट केले आहे की प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि वैयक्तिक सुरक्षेचा पूर्ण अधिकार आहे. कशाचा? जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि वैयक्तिक सुरक्षेचा संपूर्ण जो अधिकार आहे तो या ठिकाणी कोणाला आहे? ह्याच्यामध्ये त्या आर्टिकल 3 नुसार प्रत्येक व्यक्तीला आहे. कलम 9 व 14. कलम 9 मध्ये बेकायदेशीर अटकेविरुद्ध संरक्षण आहे. तर कलम 14 मध्ये परदेशात राजकीय राजाश्रय मिळवण्याचा मानव अधिकार दिलेला आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी UDHR ओके युनायटेड नेशन या ठिकाणी ह्युमन राईट्सचा आर्टिकल आहे 3. ओके, ज्यामध्ये प्रत्येक मानवाचा निसर्गदत्त आणि मूलभूत अधिकार हा जो आहे हा मानला जातो. आर्टिकल 3. त्यानंतर राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वामध्ये महिला व पुरुष या दोघांना समान कामासाठी समान
वेतन मिळण्याची जी तरतूद आहे ही कोणत्या कलमामध्ये आहे, तर ती कोणत्यात आहे, या ठिकाणी 39 ग यामध्ये ही तरतूद देण्यात आलेली आहे. 39 ग किंवा 39 डी म्हणा. ओके, यामध्ये भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व DPSP जे आहेत, ओके, डायरेक्टिव्ह पेन्सिल ऑफ स्टेट पॉलिसी, हे कुठं आहेत, तर या ठिकाणी पार्ट 4 मध्ये आहे. 36 ते 51 या ठिकाणी हे आर्टिकल आहे. त्यामध्ये 39 डी जे आहे ते सांगतं स्त्री आणि पुरुष दोघांनाही काय आहे, समान कामाबद्दल समान मोबदला या ठिकाणी ही तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर समान वेतन कायदा या घटनात्मक तरतुदीला धरूनच या ठिकाणी किंवा ही तरतूद अधिक बळकट करण्यासाठी संसदेने 1976 मध्ये समान वेतन कायदा हा संमत केला. आणि 36 ते 51 ही जे आहे ही मार्गदर्शक तत्व आहे. देशामधील आर्थिक असेल, सामाजिक असेल, ओके, तर समतेसाठी आर्थिक सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे हे महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यानंतर जागतिक पातळीवर 1979 मध्ये महिलांच्या मानवी हक्कांसाठी खालीलपैकी कोणते अत्यंत महत्त्वाची तरतूद करण्यात आली, तर यामध्ये महिलांविरुद्ध सर्व प्रकारच्या भेदभाव या ठिकाणी भेदभावाच्या विरुद्ध काय आहे, या ठिकाणी वगळण्याबाबतचा अधिसंधी. महिला विरुद्ध सर्व प्रकारचा भेदभाव वगळण्याबाबतची अधिसंधी जी आहे 1979च्या या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात होती. आता यामध्ये हा जो करार आहे याच्यामध्ये करार काय आहे, त्यामध्ये की कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन CEDEW हा जो करार आहे हा आंतरराष्ट्रीय करार जो आहे तर युनायटेड नेशनने 18 डिसेंबर 1979 रोजी 18 डिसेंबर 1979 रोजी स्वीकारला. आणि यामध्ये महिलांचे आंतरराष्ट्रीय हक्क जे आहेत या कराराला महिलांच्या हक्कांचा जागतिक सनद बिल ऑफ राईट्स फॉर वुमन असं म्हटलं जातं. आणि भारताचा जो सहभाग आहे त्यामध्ये आहे, भारताने 1993 मध्ये या करारावर स्वाक्षरी करून या ठिकाणी त्याची एक अधिकृत अंमलबजावणी जी आहे याच्यामध्ये केलेली आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे स्पेशल अंगणवाडी प्रयोगशिकेसाठी. ही स्पेशल बॅच आहे, फक्त 999 रुपये फी आहे, ऑफर प्राइस आहे, डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. नेक्स्ट आपण बघू की संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा या ठिकाणी कोणत्या दिवशी या ठिकाणी घोषित केला, कधी, तर 10 डिसेंबर 1948. 10 डिसेंबर 1948 ही तारीख लक्षात ठेवा. यामध्ये हे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा जो आहे ज्याला या ठिकाणी UDHR असं म्हटलं जातं हा स्वीकारला. कधी, 10 डिसेंबर. आणि त्यामुळेच त्याला मानव अधिकार दिन असं म्हणतात. आणि दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक मानव अधिकार दिवस म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. या जाहीरनाम्यात मानवाच्या नागरी, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांचे 30 वेगवेगळे कलम जे आहेत यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. ठीक आहे, तर इथे लक्षात ठेवा UDHR 1948. ठीक आहे. आणि या जाहीरनाम्याचे नेतृत्व जे आहे हे कोणी केलं होतं, श्रीमती एलिनॉर रूझवेल्ट. ओके, एलिनॉर रूझवेल्ट यांनी या ठिकाणी केलं होतं नेतृत्व. नेक्स्ट, राष्ट्रीय पोषण मिशनच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यामध्ये एक होते 9046.17 कोटी रुपये या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे. आणि याचा उद्देश काय होता, तर यामध्ये देशातील बालके, गरोदर महिला व स्तनदा मातांमधील कुपोषण, अशक्तपणा म्हणजे ॲनिमिया आणि जन्मता बाळांचे वजन कमी असण्याची समस्या दूर करणे. आणि यालाच या ठिकाणी 8 मार्च 2018 रोजी राजधानीमधील झुंझुनू येथील या राष्ट्रीय मिशनला या ठिकाणी काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. त्यानंतर केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून सुरू झालेल्या स्टेप योजनेसंबंधित खालीपैकी कोणते विधान या ठिकाणी काय आहेत, अचूक आहेत. ठीक आहे, हा क्वेश्चन जो आहे तो आपण बाद करू, याचे ऑप्शन आलेले नाही त्यामुळे. त्यानंतर नेक्स्ट 1992 मध्ये संमत केलेल्या कोणत्या ऐतिहासिक घटना दुरुस्तीनुसार महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% आरक्षण या ठिकाणी मिळाले आहे. कोणती घटना दुरुस्ती आहे, तर ही कितवी आहे, त्या ठिकाणी 73 आणि 74वी घटना
दुरुस्ती या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये हे जे आरक्षण आहे हे किती टक्के आहे महिलांसाठी स्थानिक स्वराज्यामध्ये, तर 50% आहे. परंतु काही राज्य आहे ज्याच्यामध्ये 50% आरक्षण आहे, परंतु कायद्यामध्ये किती आहे, 33% आहे. तर यामध्ये 73वी घटना दुरुस्तीनुसार बाकी पंचायत राजमध्ये 33% महिलांना आरक्षण देण्यात आलं. 74 नुसार या ठिकाणी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे महानगरपालिका, नगर परिषदा यांना या ठिकाणी घटनात्मक दर्जा मिळाला आणि महिलांना आरक्षण इथं सुद्धा लागू झाले. आणि महाराष्ट्र सध्या आरक्षण हे जे आहे हे किती टक्के आहे, 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने युनायटेड नेशनने खालीपैकी कोणते वर्षे अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला वर्षे म्हणून या ठिकाणी घोषित केले होते. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष कधीचं आहे, 1975चं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. तर यामध्ये संयुक्त राष्ट्राने 1975 हे अधिकपणे आंतरराष्ट्रीय महिला वर्षे म्हणून घोषित केले आणि पहिली जागतिक परिषद जी आहे याच वर्षी 1975 मध्ये मेक्सिको सिटी येथे पहिली जागतिक परिषद झाली. त्यानंतर या ठिकाणी 76 ते 85 या कालावधीत संयुक्त राष्ट्र महिला दशक म्हणून सुद्धा साजरं केलं गेलं. त्यानंतर कामगार महिला करता शासकीय वसतिगृहाची म्हणजे हॉस्टेलची निवासाची पहिली व्यवस्था भारतातील कोणत्या शहरात करण्यात आली, तर कोणत्या, या ठिकाणी मुंबई शहरात करण्यात आली. मुंबई शहरामध्ये ही व्यवस्था जी आहे ही करण्यात आली. 1972-73 मध्ये कामगार महिला वसतिगृह योजना वर्किंग वुमन हॉस्टेल स्कीम जी आहे ही सुरू करण्यात आली आणि त्यामध्ये मुंबईमध्ये या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आणि सध्या योजनेचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे, सखी निवास असे करण्यात आलेले आहे आणि त्याद्वारे देशामध्ये शेकडो वसतिगृह काय आहेत या ठिकाणी चालवले जातात. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने खालीपैकी कोणत्या वर्षाला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून या ठिकाणी जाहीर केलं होतं, 1975 या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय काय आहे, महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. त्यानंतर हे कोणत्या आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक कराराचे जागतिक स्तरावर महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासंदर्भात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओके, तर कोणत्या, तर महिलांविरुद्ध सर्व प्रकारच्या भेदभावांचे निर्मूलन करणारा करार 1900 कधीचा आहे, 1979चा हा करार आहे. तो या ठिकाणी कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन या ठिकाणी 1979. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे काही क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेले आहेत. निश्चित ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तुमच्या मैत्रिणीला सुद्धा शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण डेली अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत आहोत. तुमच्या काही समस्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा. समजत असेल तर या ठिकाणी जरूर तुमचा जो मेसेज आहे तो या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा आणि ह्याची जी PDF आहे ती आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. तर त्यासाठी खाली लिंकसुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवरून ही आपली प्रिंट जी आहे किंवा PDF तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. सो थँक्यू, ऑल द बेस्ट अँड जय हिंद.